सर्व शेतकरी बांधवांना शुभ सकाळ। आज आपण हे जे गहू लावलेला होता हे बघणार आहोत की पूर्ण उगवला आहे का, अर्धा तर उगवलेला होता तुम्ही आता तर पाहते। आपण त्या दिवशी जे साऱ्या काढून इथं गहू पेरलेला होता टोकन यंत्रांनी, तर आज ते आपल्याला चांगला दिसत आहे। याला खत टाकून आपण पाणी सोडलेलं होतं, तर आज बऱ्यापैकी इकडचा चांगला दिसत आहे। तिकडचा तर जे पहिल्यांदी लावलेला होता ते पण चांगला दिसत आहे। हे अगोदर लावलेला गहू होता, तर हे तर त्याच्यापेक्षा मोठायला आलेला आहे। तिकडं फक्त आज बऱ्यापैकी चांगला दिसत आहे। आता ह्या तर चांगल्या काकऱ्या गव्हाच्या अशा उगलेल्या आहेत। ह्याला आता आपण डबल पाणी दिलेलं आहे, त्याला पेरल्यापासून एकदाच दिलेलं आहे। हे पाणी दिल्यामुळं ज्याला पहिली ओल नाही किंवा जे थोडं वरी पडलंय त्यामुळं पाणी दिल्यामुळं ते लगेच उगतं। त्यामुळं आपण लगेच पाणी दिलं, कारण की कधी टोकन यंत्र थोडी निब्बर जर जागा असली, शक्यतो ओली असल्यावर तर ते खाली खोलीलाच नेऊन लावतंय। परंतु जर वरी समजा एखाद्या जागेवर रान कडक असलं किंवा तिथं पाणी आपण रान ओलिवताना जर भिजलेलं नसलं तर मग ते वरी पडण्याची शक्यता असते व पाखरं पण ते बी खाऊन घेतात। त्यामुळं आपण लगेच ह्याला सऱ्या काढून खत टाकलं आणि लगेच पाणी सोडलं होतं, त्यामुळं मग राहिल्या सायल्याला सगळा सोबत उगला गहू आपला। हे अलीकडचा हे आदल्या दिवशी लावलेला होता आणि त्याला 1-2 दिवस थोडा लेट झाला होता, तर ते आता थोडा थोडा दिसत आहे, चांगला बऱ्यापैकी दिसत आहे। नंतर आता ह्याच्यात आपण थोड्या दिवसांनी वापसा हे झाला की नंतर आपण ह्याच्यात जे आपल्याकडे सायकल कोळप हे स्पेशल असल्या हे छोट्या म्हणजे जे बारीक अंतराचं जे पीक असतं त्यासाठी आपण एक सायकल कोळप घेतलेला आहे। याच्यामध्ये ते व्यवस्थित चालतंय। बारीक त्याला पण एक बारीक पास आहे आणि एक मोठी पास आहे, तर बारीक अंतर आता ह्याच्यामध्ये बारीकच अंतर आहे, त्यामुळं बारीक ह्यानंच आपण ते पेरणार आहोत। हे ते मागून शेवटच्या दिवशी लावलेला हे गहू आहे, हे पण आता चांगला दिसत आहे। इथं हरभरा लावलेला आहे, हरभरा तर काय अजून आता दिसत नाही, ते उद्या किंवा परवा दिवशी चांगलं दिसेल। हे इथं बारीक तुम्ही गहू बघत असताना बारीक बारीक हे आता इथं उगवलेला आहे। उद्या आता तुम्हाला हे इथला गहू बऱ्यापैकी चांगला दिसेल। जे राहिला सायला ते आता हे ओलं पाणी दिल्याच्या नंतर म्हणजे त्याला वरी निघायला पण सोपं जातंय। म्हणजे त्याच्यावर जर माती हे जर असली पहिली तर मग पाण्यामुळे ओलं होऊन ते असं जाम न राहता लगेच त्याला वरी गव्हाला निघण्यासाठी सोपं जातंय। गहू थोडा बारीक असल्यामुळे गव्हाची थोडी दबायची तशी थोडी अडचण असते। गहू झालं, तीळ झालं, परंतु जे वाटाणा झालं किंवा हरभरा झालं तर ते मोठं बी असल्यामुळे ते काही जास्त दबायची काही जास्त शक्यता नसते।